Good morning, student, and welcome. Now, today we will learn about remaining part of On Saying Please. Good temper is a quality that makes people pleasant to be around. Good temper is just as the infectious as a bad one. If we are the good tempered, kind, and humorous toward the others, we will receive the same in return. Let us start remaining part of On Saying Please. A few days after my most sensitive toes was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. Trampled means trampled, crushed under the feet. Trampled. या ठिकाणी एची गार्डिनर यांना सांगायचं आहे एक दिवस म्हणजे काही दिवसानंतर एक घटना पुन्हा घडलेली आहे. तर काय झालं गेलेलं आहे, एची गार्डिनर त्या बसमध्ये बसले गेले होते. टॉपला ते बसले गेले होते, परंतु पुढं काय झालं की त्यांच्या पायावर एक एक जोराचा पाय दिला गेला. I looked up with some anger and more agony and saw my friend of cheerful countenance. बसमध्ये गर्दी होती, ऑथर आपले बसले होते. त्या गर्दीमध्ये एकाने त्यांच्या पायावर पाय जोराचा दिला आणि त्यांना त्याच्या वेदना झाल्यानंतर त्यांनी वरती अतिशय रागानं बघितलं गेलं. ॲगोनी, यातना, पेन बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं तर वर कोण होतं, कुणी पाय दिला होता, तर चेअरफुल काउंटनन्स. आता आपण काउंटनन्स म्हटलं की आपण काय म्हणतो की समवन्स फेशियल एक्सप्रेशन, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे जे फ्रंटचे एक्सप्रेशन होते ते काय होते, व्हेरी हॅपीली चेअरफुल असे होते. म्हणजे त्यामध्ये ते कोण होतं त्या ठिकाणी, तर ते बस कंडक्टरचा पाय एजी गार्डिनर यांच्या पायावर पडलेला होता. त्यावर ते म्हणतात, सॉरी सर, ही सेड, आय नो दीज आर हेवी बूट्स, गॉट them because my own feet get trod on so much and now I am treating on the other people's. त्यावर बस कंडक्टरनी एजी गार्डिनर ह्यांना सॉरी म्हटलं गेलेलं आहे. आणि सॉरी म्हटल्यानंतर ते इथं आपल्याला निवड झालेलं आहे. ट्रीटिंग म्हटलं की आपण काय म्हणतो की ट्रॅम्पल. ट्रीटिंगचा मिनिंग आपण काय म्हणतो की ट्रॅम्पलिंग मीन्स क्रशड, म्हणजे पायावर जोराचं पडणं. आणि त्यानंतर आपण ट्रॉट म्हटलं की ट्रॉट मीन्स वॉक इन स्पेसिफिक वे. त्या बसमधून त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं चालावं लागायचं, म्हणून त्यांना त्या पद्धतीचे एक जड हेविले असे बूट वापरावे लागायचे. आणि तो जड असा हेविली त्यांचे बूट काय झालं, त्या बुटाचा पाय एजी गार्डिनर यांच्या पायावर पडला. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी वरती पाहिलं तेव्हा कोण होता की त्यांचा ते चेअरफुल काउंटनन्स असलेला फ्रेंड किंवा बस कंडक्टर ह्या ठिकाणी. देन होप आय डिडंट हर्ट यू सर. He had hurt me, but he was no nice about it that I assured him he hadn't. त्याने विचारलं, तुम्हाला हर्ट झालं का, लागलं का. त्यावर मला लागलं होतं, तरीसुद्धा त्याचं जे बिहेव बघून मी त्याला खात्री दिली, अश्युअर्ड, की मला काहीही झालेलं नाही आहे. आफ्टर दिस आय बिगेन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. आणि जेव्हा मी बसमधून प्रवास करत होतो तेव्हा मी त्या बस कंडक्टरचं नेचरचं मी ऑब्झर्वेशन करत होतो. आणि तो बिअरिंग प्रत्येक पॅसेंजरला तो त्याच पद्धतीनं सहन करून अतिशय हॅपीली असं हँडल करत होता. ही सीम्ड टू हॅव अँड इनऑक्झिटेबल फंड ऑफ द पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर कम्फर्टेबल. इनऑक्झिटेबल म्हणजे आपण अनलिमिटेड, अनएंडिंग, म्हणजे त्या बस कंडक्टरमध्ये असलेल्या पेशन्सच्या खरंच खूप एक प्रेस म्हणजे आपण कौतुक करण्यासारख्या होत्या. आणि तो येणाऱ्या पॅसेंजरला कसं कम्फर्टेबल त्याला फील होईल किंवा कसं कम्फर्टेबल वाटेल या पद्धतीचा तो विचार
करायचा. आय नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर टू गिव्ह समवन द टिप दॅट देर वॉज द रूम इनसाइड. आणि जेव्हा जेव्हा पाऊस असायचा तेव्हा तो लोकांना म्हणायचा, या पटकन टिप्स द्यायचा, पटकन आत या रूममध्ये, रूम इनसाइड, आतमध्ये या, आतमध्ये जागा आहे, असा तो पॅसेंजरला सांगायचा. म्हणजे नेहमी तो पॅसेंजरच्या कम्फर्टचा विचार करायचा. With old people, he was and the considerate as a son, and with children as the solicitous ॲज अ फादर. आणि या ठिकाणी जे ओल्ड पीपल होती त्यांना तर एखाद्या स्वतःचा मुलगा आहे, सन आहे, असाच ट्रीट करायचा. आणि विथ चिल्ड्रन सॉलिसिटस ॲज द फादर. ज्यावेळेला ओल्ड पीपल आहे त्यांना ॲज अ फादर, आपल्या वडीलच आहे या पद्धतीने तो त्या ठिकाणी बिहेव करायचा. ज्या ठिकाणी चिल्ड्रन आणि फादर जसं रिलेशन आहे ते बिहेव करतात, त्याच पद्धतीची केअर ही ओल्ड व्यक्तीची सुद्धा बस कंडक्टर घ्यायचे. ही हॅड इव्हेंच्युअली अ पर्टिक्युलर वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जिस्ट विथ देम. आणि जे यंग पीपल होते त्यांच्याबद्दलसुद्धा त्याच्या हृदयामध्ये अतिशय एक चांगल्या पद्धतीचा आदर असायचा. आणि त्यांच्याबरोबरची केमिस्ट्रीसुद्धा खूप सुंदरपणे या बस कंडक्टरची जमायची. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन द बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. आणि जेव्हा जेव्हा त्याच्या बसमध्ये अंध व्यक्ती जेव्हा प्रवेश करत होती तेव्हा तर तो त्या व्यक्तीला बसमध्ये उतरून ज्यापर्यंत ती व्यक्ती सेफ्टी होते तिथून पुढे ती नीट व्यवस्थित जाईल अशा त्या पेवमेंट किंवा पदपथपर्यंत तो नेऊन त्या ठिकाणी त्या अंध व्यक्तीला जाऊन पोहोचवून यायचा. ही वूड कॉल टू बिल in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. आणि त्या व्यक्तीला समोरचा जो रोड आहे किंवा कॉर्नर आहे तिथं त्यांना योग्य ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी ते पोहोचवण्याचं काम हे बस कंडक्टर करत होते अंध व्यक्तींना. इन शॉर्ट आय फाउंड दॅट इट irradiated such and the atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manner. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला इरेडिएटेड जे वर्ड दिला आहे त्याचं मिनिंग काय आहे, स्प्रेड ऑर प्रोड्युस्ड. म्हणजे ह्या ठिकाणचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते अशा पद्धतीचं स्प्रेड झालं होतं की सगळ्यामध्ये तो अतिशय गुड टेम्पर, म्हणजे गुड टेम्पर, चांगली व्यक्ती आहे, किंवा त्या पॅसेंजरचा सुद्धा पूर्ण दिवस अतिशय सुंदरपणे जायचा. म्हणजे यामध्ये त्यांची जर्नी सुंदर झाल्यामुळं त्या पुढचा जो त्यांचा दिवसभरचा वेळ आहे तो सुद्धा खूप चांगला जायचा. आणि ह्या ठिकाणी आपल्याला गुड टेम्पर नेचर किंवा काइंड मॅनचं एक आपल्याला अतिशय सुंदरपणे इथं एक उदाहरण मिळतं. म्हणजे त्याच्याजवळ असलेला एक नॅचरल कर्सी अँड गुड मॅनर्स हे त्याच्याकडं कायमस्वरूपी त्या व्यक्ती त्याच्याजवळ त्या होत्या. नेक्स्ट पॅरामध्ये व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द इझी विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. इफ बॅड मॅनर आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो बॅड मॅनर्ससुद्धा इन्फेक्टेड होतात, संक्रमित होतात, त्याच पद्धतीनं गुड मॅनर्ससुद्धा संक्रमित होत असतात. एखादी व्यक्ती वाईट बोलल्यानं आपण काय करतो, मनावर कुठंतरी ताण येतो आणि त्याच पद्धतीचं बिहेव आपणही दुसऱ्या व्यक्तीला करतो, दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला. त्याच पद्धतीचं गुड टेम्पर असलेली किंवा आपण गुड मॅनर्स असलेली व्यक्तीचे सुद्धा आपण काय म्हणतो त्याच्या हॅबिट किंवा त्याच्यासुद्धा आपल्यावर तो इम्पॅक्ट होऊन आपण सुद्धा चांगल्या पद्धतीचं बिहेव करतो. मग आपल्याला त्या व्यक्तीनं चांगल्या पद्धतीनं रिॲक्ट केलं तसंच आपण समोरच्या व्यक्तीलाही आपण त्याच पद्धतीचं रिॲक्ट आपण करत असतो. म्हणजे ही सुद्धा या पद्धतीची या ठिकाणी चेन तयार होते. म्हणजे इथं गुड मॅनर्ससुद्धा संक्रमित होत असतात. इफ वी इनकाउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल, but it is an the unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. It is with the manners as with us. Nothing clears up my spirit like the fine day, said Keats.
आता ह्या ठिकाणी आपल्याला वर सांगितलं की आपण म्हणतो अनसिव्हिल आहे, जी व्यक्ती समोरची चांगली बिहेव करत नाही त्यासाठी आपण चांगलं करू नये. पण तसं नाही आहे, दोन्हीमध्ये आपण त्यामध्ये फरक सांगू शकत नाही आहे. म्हणजे ह्या ठिकाणी इथं आपल्याला जे किड्स हे काय आहेत, आपल्या ज्या इंग्लिश लिटरेचरमधले सगळ्यात महान किंवा मोठे असे असणारे किड्स हे कवी आहेत, पोएट आहेत. ते ह्या ठिकाणी आपले विचार सांगतात. ते म्हणतात, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किड्स अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. त्यांच्या मते जर एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सहवासानं पूर्णपणे माझा दिवस हा नेहमी काय होतो की खूप सुंदर जातो. म्हणजे चांगले गुण हे आपल्यामध्ये किंवा चांगला त्याच्यामधला उत्साह आपल्यामध्ये संक्रमित होतो आणि त्यामुळे आपला स्वतःचाही पूर्ण जो डे आहे तो काय होतो की फाईन डे जातो. इथं सेड व जॉन किड्स सांगतात इथं. आणि त्यानंतर अँड सो इट वॉज द ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी हिज द कन्सिलेटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर. आणि ॲज अ सेम त्याच पद्धतीने ह्या बस कंडक्टरची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, त्याचं जो पोलाइटनेस आहे किंवा त्याचे गुड टेम्पर गुड नेचरमॅन आहे, त्याचेसुद्धा तो जो इन्फेक्टेड आहे त्याचं कुठं झालं होतं की हिज पॅसेंजरमध्ये. इन लाईटनिंग देअर स्पिरिट ही लायटन हिज ओन टास्क. हिज गेटी वॉज नॉट वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इज इन्व्हेस्टेड. आणि याचं त्यानंतर नेक्स्टमध्ये आय हॅव मिस्ड हिम फॉर माय बस रूट ऑफ लेट बट आय होप दॅट only means that he was carried his sunshine on the another road. आणि काय होतं की काही दिवसात जेव्हा मी पाहिलं तेव्हा बस कंडक्टर त्या बसमध्ये नव्हतं, त्याचा रूट चेंज झालेला होता. पण मला माहीत होतं की त्याच पद्धतीनं ज्या रूटवर हा बस कंडक्टर काम करत आहे त्यामध्ये सनशाईन तशाच पद्धतीचं तो चमकदार चांगल्या पद्धतीनं किंवा त्याच्या गुड नेचरनं तो काम करत असणार आणि आपल्या पॅसेंजरलासुद्धा त्याच पद्धतीचा तो आनंद किंवा कम्फर्ट देत असणार. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन अ रादर ड्रॅग वर्ल्ड अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग इन पॅनेचरिक ऑन ॲन अननोन हिज कंडक्टर. आपल्या न्यू वर्ड्स दिला इथं. पॅनेचरिक म्हणलं की प्रेज फॉर द समवन इन द रायटिंग ऑर स्पीच. म्हणजे त्या कंडक्टरबद्दलचं आपल्याला खूप कौतुक करावं असं वाटतं. If Wordsworth could gather lesson of wisdom from the poor leech gather on the lonely moor, I see no reason why laser people should not take lesson in the conduct from one who shows how a very modest calling may be dignified by the good temper and the kindly feeling. इथं आपल्याला वर्ड्सवर्थ म्हणतात. इथं आपल्याला वर्ड्सवर्थ काय करतात की एखाद्या प्राण्याकडून म्हणजे प्राण्याकडून ते बऱ्याच गोष्टी घेत असतात. मी शिकत असतो. वर्ड्सवर्थसारखी महान पोयट किंवा ग्रेटेस्ट पोयट ही सुद्धा या प्राण्यांच्याकडून जे काय आपल्याला लर्न करता येतं किंवा शिकता येतं तेवढं शिकून घेते. आणि ते हे आपण तर काय आहे ह्युमन बीइंग आणि त्यांच्याकडून तर आपल्याला खूप काय घेता येतं. आणि त्या पद्धतीने आपण अशा गुड टेम्पर्ड किंवा काइंडली पीपलकडून आपण काय केलं पाहिजे, शिकलं गेलं पाहिजे किंवा आपल्यामध्ये सुद्धा ते गुड मॅनर्स एटिकेट्स पोलाइटनेस आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे. म्हणजे वर्ड्सवर्थ एखाद्या मुक्या प्राण्याकडून सुद्धा शिकतात, मग आपण त्यामध्ये व्यक्तीकडून घ्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर ते म्हणतात इट इज द मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ द बिहेवियर अँड स्वीटन द जनरल एअर. ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, एखाद्या ठिकाणी वॉर चालू झाले असेल पण त्या ठिकाणची जर सिव्हिलिटी एकमेकाच्या मधलं असलेलं कोऑर्डिनेशन सिव्हिलिटी जर चांगल्या पद्धतीचं असेल
ते वार किंवा तिथलं वातावरणसुद्धा ॲटोमॅटिक काय होणार आहे, स्वीटन होणार आहे, चांगलं होणार आहे. मग ती कुठलीही परिस्थिती असू दे, वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेट टू इच अदर. And we cannot get them back by invoking the law. आणि ह्या ठिकाणी आपण त्या ठिकाणचे जे टॉलरेबल, आपल्यामध्ये पेशन्स असल्या पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे, ह्या गोष्टी आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे असल्या पाहिजेत. द पोलिसमॅन इज द नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज द नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर द सोसायटी दॅट इज स्टील सम वॉट लोअर दॅन द एंजल्स. But the law can only protect us against material attack. लॉ फक्त आपल्याला, कायदा काय करतो ह्या ठिकाणी, कायदा हा फक्त आपल्याला प्रोटेक्ट, हा मटेरियल किंवा फिजिकल अटॅक झाला तरच फक्त आपल्याला मदत करतो. पण अदरवाईज आपल्याला इंटेलेक्च्युअल, मॉरल, आपलं कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॉय, डॅमेज झालं किंवा कुणी बॅड टेम्पर मॅन असेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कायदा त्यासाठी नाही आहे किंवा आपल्याला तो प्रोटेक्शन देत नाही. त्यानंतर नॉर विल द लिफ्टमॅन्स वे द मीटिंग मॉरल अफ्रॉन्ट बाय द फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू द रिस्टोर द सिव्हिलिटी. आपल्याला खूपदा वाटतं की त्या लिफ्टमॅनबद्दलची सहानुभूती वाटतं, पण ह्या ठिकाणी लिफ्टमॅननं त्या पद्धतीचं जो बिहेव आहे ते करता कामा नाही होतं, म्हणजे त्यांनी तसं त्या पद्धतीचं बिहेव करायला नको होतं. बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटी. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव हॅड अ मोर सबस्टल अँड इफेक्टिव्ह रिवेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमॅन हू वूड नॉट से प्लीज विथ एलॉबरेट इन पोलाइटनेस. जर त्या ठिकाणी लिफ्ट पॅसेंजरने जर प्लीज हा शब्द नाही वापरला तर त्याच्याकडं थोडंसं आपण गुड नेचरनं, चांगल्या पद्धतीनं बिहेव करून तो प्रसंग त्या लिफ्टमॅनला टाळता आला असता. ही वूड हॅव हॅड द विक्टरी नॉट ओनली ओव्हर द बूर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इट इज द विक्टरी दॅट काउंट्स. इथं बूर अ रूड इन्सेन्सिटिव्ह पर्सन, म्हणजे या ठिकाणी जो लिफ्टमॅन आहे त्यांनी ह्या रूडली किंवा इन्सेन्सिटिव्ह बिहेव नाही केलं पाहिजे. दोघांमध्ये सेम झालं. ह्या ठिकाणी जर लिफ्टमॅन जर योग्य बिहेव केलं असतं, चांगल्या पद्धतीने हँडल केलं गेलं असतं, तर ह्या ठिकाणी लिफ्टमॅननं त्यावर विक्टरी किंवा विजय मिळवला असता. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेजेस बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्टरी. त्या ठिकाणी जर त्याचा एक इन्सल्ट झाला असेल, त्यानं पाठीमागं घेतला असेल, त्या ठिकाणी जर त्याला वाटत असेल की माझा इन्सल्ट झाला, परंतु त्या ठिकाणी त्याचा काय झाला असता, त्यानं त्या ठिकाणी जर त्याला इंजुरी केली नसती, लिफ्टमधून फेकून दिलं नसतं, तर त्याचा स्पिरिच्युअल विक्टरी झाला असता, म्हणजे आत्मिक विजय झाला असता. त्याला स्वतःला वाटणारा त्याचा काय असणार आहे, त्याच्यावर त्याच्या स्वतःचा असा तो विजय ठरला असता. आय कमांड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चॅस्टरफील्ड. आणि या ठिकाणी ह्या चॅस्टरफील्डची एक गोष्ट किंवा स्टोरी इथं सांगितली जाते त्या लिफ्टमॅनला. यामध्ये काय सांगितलं जातं चॅस्टरफील्डमध्ये, इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट वेअर द विदाउट द पेवमेंट ऑफ द टुडे अँड द मॅन हू took the wall had the driest footing and never give the wall to scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. म्हणजेच ह्या ठिकाणी चॅस्टरफील्ड एक स्वतःचा अनुभव सांगतात की मी लंडनमध्ये जेव्हा त्या स्ट्रीट पेवमेंट फुटपाथवरून जात असताना एक व्यक्ती समोरून येते आणि छोटासा रोड असतो, तो एकच व्यक्ती जाऊ शकते, दुसरी व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीचा पाय हा चिखलामध्ये जात असतो. परंतु समोर येणारी व्यक्ती चॅस्टरफील्डला म्हणते ह्या ठिकाणी की आय नेव्हर गिव्ह द वॉल अ स्काउंड्रल, मी स्काउंड्रल व्यक्तीला रस्ता देत नाही आहे. कोण म्हटलेलं आहे, ती व्यक्ती, समोर येणारी व्यक्ती चॅस्टरफील्डला म्हटल्यानंतर, पण त्यावर चॅस्टरफील्ड म्हणतात सेड अ मॅन हू मेट चॅस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. पण त्यावर चॅस्टरफील्ड आन्सर देत आय ऑलवेज डू, सेड चॅस्टरफील्ड मी नेहमी करतो. आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे, चॅस्टरफील्डनं त्या व्यक्तीला पहिल्यांदा जाऊ दिलं, म्हणजे आपण पाठीमाग थांबले आणि त्याला पहिल्यांदा
जाऊ दिलं. आणि ह्या ठिकाणी जर चॅस्टरफील्डचा स्पिरिच्युअल विक्टरी झालेला आहे. आणि आय होप द लिप्ड मॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड द फ्लंग इन द फेलो इन टू द मड. आणि ह्या ठिकाणी जो चॅस्टरफील्ड यांचाच ह्या ठिकाणी काय झालेला असतो, विजय. In this way, the curse surely keeps this inner light glowing. When you give love and respect to everyone around the notice with your social status, and the same comes back to you in the abundance. This is the kind of the wealth which makes you much happier and content with life than any material possession. I would like to conclude by saying that let us all be silent to employ a little bit of courtesy in our everyday life. Thank you.